तात्पर्य असं आहे, या विठ्ठल तर सांगायचं तात्पर्य असते, 12 वर्ष द्रौपद धरलं पाठीमागून, 12 वर्ष पाणी वाहिलं आणि 12 वर्ष नाथ महाराज देवघरामध्ये पूजा करायला लागल्यानंतर चंदन उघडून दिलं. चंदन उघडून दिलं. देवाने चंदन लावलं नाही, फक्त उघडून दिलं. ती अशी होती की संप्रदायामध्ये वैराग्य म्हणलं की जगद्गुरु तुकोबा आहे, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा आहे, प्रेम म्हणलं की नामदेव महाराज आणि शांती ब्रह्म म्हटलं की नाथ महाराज. शांती ब्रह्म अहो ते इच्छा मरणी होती, संत जात नसतात. षष्टीचा प्रसंग आपल्याला सगळ्याला माहिती आहे. नाथ महाराजांनी सगळ्याला सांगितलं की उद्या मी जाणार आहे, षष्टीच्या दिवशी जाणार आहे. सगळे लोक जमा झाले जाणार आहेत म्हणल्यानंतर नाथ महाराजांनी धीर ठेवला, सगळ्यांनी उचललं, खांद्यावर घेऊन चालले नाथ महाराज षष्टीच्या दिवशी. चालल्याबरोबर नवीनच एका मुलीचं लग्न झालं होतं, ती वाट लावायला लागली होती. एवढ्यात नाथ महाराज प्रेत आलं समोर. त्या मुलीची आई म्हणली, या मुर्द्या मेलेल्या आजच बरोबर मरायला जमलं, माझं एकुलतं एक लेकरू नांदायला लावायला लागले. आले आपशकून नाथ महाराजांनी ते दोर तोडले, खाली उडी मारली. त्या बाईला सांगितलं, मावशी तुमची पोरगी आनंदात वाट लावा, माझा मी उद्या मरण. घडलेले बरं का, ही षष्टीची दिंडी झाली. सप्तमीला पुन्हा दिंडी असते, 3 दिंडी असतात. सप्तमीला ज्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं की आम्ही चाललेलो आहे, सगळे जमा झाले. पण ब्रह्मवृंद होते ना, ब्राह्मण मंडळी, खांद्यावर चालवल्याबरोबर ते म्हणायला लागले की हरिजनाच्या मुलाला कडेवर घेतलं, आम्ही जेवायला गेलो नाहीत पितराच्या वेळेला, आमचे बाप स्वर्गातून आणून जीव घातले म्हणजे, पण आता नाथ महाराजाला आमच्या खांद्यावरच जावं लागलं का नाही म्हणले. अहो कित्यात नाथ महाराजांनी पुन्हा उडी टाकली. ते म्हणले सगळ्याच्या पाया पडून, इतक्या अभिमानी माणसाच्या खांद्यावर मला जायचंच नाही म्हणले. तिथून महागारी आली. पुन्हा तिसऱ्या दिवशी अष्टमीला, आता काही लोक षष्टी सप्तमीलाच काला करून येतात, तो भाग सोडून द्या, पण अष्टमी झाल्याशिवाय काला तिथला नाही. शेवटची दिंडी आहे. नाथ महाराजांनी ठरवलं, म्हणले मी उद्या जाणार आहे. अजून सगळे लोक गावातले म्हणले, दररोजच म्हणतात मला मरायचंय जायचंय, पण दररोज पुन्हा महागारी येते म्हणले, यांचं काय करायचं. काही वारकरी होते त्यांच्या प्रेमामधले, सगळे टाळे घेऊन आले. नाथ महाराज पायी त्या दिंडीमध्ये गंगेपर्यंत गेले. गंगेला गेल्याबरोबर पावसाच्या डोहामध्ये त्या ठिकाणी तिथं अभंग वगैरे गंगेचा झाला. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगेची आरती झाली, विठ्ठल 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 म्हटले आणि नाथ महाराजांनी त्या डोहामध्ये उडी टाकली आणि नाथ महाराज जन्मय झाले. जन्मय झाले. तुम्ही मला नाथ महाराजांची समाधी, त्यांच्या अंगावरती जे हार तुरे होते, कपडे होते, त्याची ती समाधी नाही तर खरी समाधी जर कुठे असेल तर गंगेमध्ये नाथ महाराज काय झालेले, जन्मय झालेले. असा अधिकार नाथ महाराजांचा होता. बरं, नाथ महाराजांचा विचार जर केला तर नाथ महाराज इतके श्रीमंत होते, जागीरदार होते. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत नाथ महाराज, आणि सर्व संतांमध्ये शांत संत जर कोण असतील तर नाथ महाराज. चोर चोरी करायला गेले, 25 चोर गेले होते आणि त्यांना सोनं चोरायचं होतं. नाथ महाराजांच्या गेल्यानंतर म्हणले एक पोतं उचलू म्हणले आपण. सोन्याच्या काय काय दागिने होते काय मला सांगता येणार नाही, पण परंपरेने सांगत आलेले आहेत. एक पोतं डोक्यावर दिलं उचलून, पण एक अतिशय हव्याशी होता चोर, तो म्हणला मला दोन पोते पाहिजे. उचलले, दिले. गोड्या असतील एका दिवस. पण शेवटचा 25वा जो होता, माझा 25वा नंबर कसं ते म्हणला आता सगळ्यांनी 2 पोते घेतले तर मला कुठं उचलले. नाथ महाराज म्हणले अरे तू काळजी करू नको, मी येतो आणि तुला एक पोतं उचलून देतो. नाथ
नाथ महाराजांनी स्वतः सोन्याचं भरलेलं पोतं त्याच्या डोक्यावर दिलं बरं का. म्हणजे 2 पोते दिले. पण एवढी श्रीमंती होती 25 जुनी 50 हे का नाही 50 गोण्या सोनं चोरांनी नेलं तरी त्याच्याबद्दल नाथ महाराजांना काही वाटलं नाही. श्रीमंती आहे, शांतता आहे, विद्वत्ता आहे, अधिकार आहे नाथ महाराजांचा. ते नाथ महाराज परंपरेचा विचार जर आपण केला तर ज्ञानोबा आहे हे नाथपंथाचे. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबा आहे हे चैतन्य संप्रदायाचे. आणि नाथ महाराज जे आहेत ना, नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे. पण नाथ महाराज दत्त संप्रदायाचे असून सुद्धा ते वर्णन जर करत असतील तर ते भगवान शंकराचं वर्णन करतात. वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतं. कोण बोलतंय आणि कोण वर्णन करतंय याला फार मोठी किंमत आहे. हे तर सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. कृष्णानांचे ग्रही दर्पण गर्दभर शांती पाठका परस्पर प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. एकमेकाचं वर्णन केलेलं आहे. उंटाच्या घरी लग्न गाढव मंगलाष्टक म्हणायला आहे सुभाषितकार म्हणतात. गाढवाला वाटलं उंट दादाचं वर्णन केलं तर आपल्याला दक्षिणा जास्त मिळेल आहे का. गर्दभर शांती पाठका शांती पाठ म्हणायला गाढव. काय म्हणले तुमचं अंग सुंदर आहे हो. आता उंट पाहायला जर असेल तर काय उंटाचं अंग सरळ असतं का नाही. करियाचे ठाई चांग तेथे कैचे नीट अंग वाकडं तिकडे त्याची पाठ असते. पण पैशासाठी यांनी वर्णन केलं. काय तुम्ही नवरदेव देखणे हात म्हणले ते तुले पुढचं होतं नवरदेव. ते मला नक्की आपलं वर्णन करायला लागलं त्यात याला दक्षिणा जास्त पाहिजे. त्याने मी लगेच सांगितलं काय तुमचा आवाज आहे. आता गाढवाचा आवाज काय चांगला असतो का. आमचे गुरुदेव पांडुरंग महाराज वैद्य म्हणायचे आळंदीमध्ये शिक्षण देताना ते म्हणायचे गाढव जर ओरडायला लागलं तर सप्त स्वरात एकदाच ओरडतं म्हणले बरं का. आणि ते नेहमी मल्हार रागात गात असतं. सूरच लागत नाही गाढवाचं. एकमेकाचं वर्णन का करतात त्याचं कारण स्वार्थ दडलेला आहे. तसं नाथ महाराज भगवान शंकराचं या ठिकाणी वर्णन करतात. याच्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही. निस्वार्थपणाने भगवान शंकराचं वर्णन करायला लागले. भगवान शंकराला नाथ महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर भगवान शंकर कसे आहेत त्याचं वर्णन आपण त्याचे पाय माझे चित्ते. चक्रवर्ती आणि भोळे असणारे भगवान शंकर आहे. त्यांचे पाय जर कोणाच्या चित्तात असतील तर माझ्या चित्तामध्ये म्हणतात कोण नाथ महाराज म्हणतात. आता बघा भगवान शंकर आणि भोळे असं कधी होतं का नाही. भोळा देव नाही बडा देव आहे. पण भोळा हे विशेषण वापरलेले. परमार्थातला भोळा जर म्हटला आपण तर तो सर्वश्रेष्ठ असतो. आणि व्यवहारात
गुरुजींनी चांगलं प्रमाण दिलं. शिवाजी महाराज त्यांच्याकडून डाळ शिजत नाही. बघायचं शिजवून शिकली तशी. तो काय म्हणे, भोळा जिंकू झाले कडे कळा. परमार्थातला भोळा म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि व्यवहारातला भोळा म्हणजे बावळ. त्याला काही कळत नाही, बावळट व्यवहार. किती जरी सांगितलं तरी तो ऐकणार नाही. लोक त्याला भोळा म्हणतात, तो भोळा नसतो, तो बावळट असतो. आणि परमार्थातला भोळा जर सांगायचं म्हटलं तर गुरुजी सुदाम बाबाकडे जावं लागेल आपल्याला. आमचे गुरुजी सुदाम बाबा होते. सगळे महाराज लोक महाराष्ट्रातले त्यांना भोळ म्हणायचे नव्हते, पण बाबा किती पक्के होते. बाबांच्या सहवासाची मंडळी राहिली त्यांना माहिती. पंढरपूरला बंकट साहेब महाराजांच्या मठा शेजारी स्वतंत्र जागा घेतली त्यांनी. 4 मजली मटका केला बांधला. भोळ्या माणसाला हे जमत घेऊन. बरं, महाराष्ट्रातला सगळा गोष्टी समाज जो आहे सगळा एकत्रित केला, सगळा एकत्रित केला. त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. आळंदीला जर आपण गेलो, आता जर पाहिलं ना, बाबांनी जर जागा घेतली नसती तर आम्हाला मठ सुद्धा बांधता आला नसता. एका गुंठ्याची 1 कोटी रुपये किंमत आहे सध्या ती. अशी 22 गुंठी जागा घेऊन ठेवलेली ना. भोळी लोक हे म्हणावा तर भोळे असू शकतात का? नाही. पण व्यावहारिक भाग सोडून द्या, कारण अन्न मानधन हे तो प्रारब्ध आहे, हा वेगळा भाग आहे. पण परमार्थाचा विचार जर केला तर 102 वर्ष बाबा जगले. 102 वर्ष मंत गुरुजी भीमसेन बाबांच्या सहवासामध्ये. त्याच्यानंतर मंत नारायणगडचे गुरुजी महादेव बाबा, संत भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, ही सगळी मंडळी ना, या सर्वांच्या सहवासामध्ये बाबा रायडे स्वामीचे शिष्य होते. आतोनात कष्ट करून संस्थान स्थापन केलं. आणि वय झाल्यानंतर 10 वर्षाच्या अगोदरच मला मठाधिपती घोषित केलं का नाही त्यांनी. सगळ्यांना म्हणले मी आता काय होणार आहे, लवकर जाणार आहे म्हणले. पोराला काय करायचंय, माझ्या गादीवर बसवायचं. माझा मोठेपणा मी सांगत. आणि रामनवमीच्या दिवशी दवाखान्यामध्ये होते, त्यांनी सकाळी सांगितलं म्हणले दवाखान्यातून मला देंगूरला घेऊन जा. गेलो, स्नान वगैरे घातलं, कीर्तनाला सुरुवात झाली. त्यांना विचारलं बाबा कीर्तन कोण करणार आहे? ते म्हणले तूच कर कीर्तन. मला कीर्तन करायला होतं रामदेव. महादेव महाराज, रावसाहेब महाराज पाठीमागे टाळ घेऊन होते. रविवार दिवस होता आणि बाबा असे पुढे बसलेले आहेत. आणि बरोबर 12 वाजल्यानंतर तुम्हाला सांगतो, मला त्यांनी सांगितलं म्हणजे रामजन्म साजरा करा. 12 वाजले, आम्ही फुलं बिलं उधळले, कुंडलीवरचा गजर केला आणि रामचंद्र प्रभूच्या नावाचा जयघोष चालू झाला, बरं का. आणि तेवढ्यात बाबाने काय केलं, लगेच स्वतःचा ढेर ठेवला. 1000 लोकांच्या देखत जागेवर झाकल्या गटीचा दिवा, नेने काय झाला केदवा. आणि या रीती जो पांडवा ध्येय देवी चालू कीर्तनामध्ये तुम्हाला सांगतो, त्यांनी स्वतःची अंत्ययात्रा संपवली, जीवन यात्रा संपवली. आणि त्याच्या अगोदर बाबांनी स्वतःचं मंदिर स्वतः बांधलेलं. खाली समाधीला बसायची जागा त्यांनी केली. गोडके साहेब होते, इंजिनियर साहेब, ते म्हणले मला बसू द्या त्याच्यातून, बघू द्या मला जागा पुरती का नाही. आणि जागा पुरती म्हणून त्यात बसून बघितलं आणि आम्हाला फक्त वरून काय त्यांना बसवायचं आणि वरून शिळा झाकायचंच काम ठेवलं. महंत गुरुजी भीमसेन बाबांना माहिती झालं, त्यांनी लगेच पोलीस स्टेशन मध्ये वायरलेस केला.
मला सांगितलं म्हणले अंत्यविधी किती वाजता. मी म्हणलं ठरवून सांगतो. बाबा म्हणले मी आल्याशिवाय अंत्यविधी करायचा नाही, समाधी मीच देणार. आता महाराष्ट्रातली सगळी कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी हजर झाली आणि सगळ्याला अगोदर सांगून ठेवलं होतं मला काय करायचंय, रामनवमीच्या दिवशी देह ठेवायचंय. वरती रामाची मंदिर, राम मंदिर वगैरे सगळं आहे. आता सांगा, व्यवहारातले ते भोळे जरी असले तरी परमार्थातले सर्व श्रेष्ठ होते. आपण म्हणतो की मरण्याच्या वेळेला मुखाला राम शब्द आला पाहिजे, पण ते तर अनेक लोकांच्या मुखातून रामचंद्र प्रभूचं भजन करत होते आणि तेवढ्यात त्यांनी देह ठेवला. म्हणून गुरुजींनी प्रमाण दिलं, तू का म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळ, कळी काळावर ज्याचा पगडा असतो त्यांना परमार्थातला भोळा असं म्हणतात. असे भगवान पांडुरंग भगवान शंकर होते का, तर सर्वश्रेष्ठ होते म्हणून भोळा हे विशेषण वापरलेले. पण देवाला कधी कुणाला काय द्यावं हे अजिबात कळत नाही बरं का महादेवाला. असं सांगितलं जातं, मागत असताना आपण चांगलं लोकांचं व्हावं असं मागणारच नाही, वाईट झालं पाहिजे असं मागून घेतो. देव प्रसन्न झाल्यानंतर चांगलं मागितलं पाहिजे. दोघ जण विरोधक तपश्चर्या करायला बसल्यानंतर महादेव दोघांनाही प्रसन्न झाले. म्हणले मी प्रसन्न आहे तुमच्या भक्तीवर, काय मागायचे मागा. एक जणांनी सांगितलं तेव काय मागतो त्याला विचारा, त्याने मागितले पुन्हा मी माग. देव तिकडे गेले, तू माग ना काही. ते म्हणले त्याने काय मागितले ते सांगा. देव म्हणले तुम्हाला सांगतो मी, ज्याने कोणी काय मागितले त्याच्यापेक्षा दुप्पट मी समोरच्याला देणार आहे. मागताना चांगलं मागा. ते म्हणला माझा डोळा जाऊ दे, समोरच्याचे दोन्ही घालवली त्याने. ते म्हणला माझा एक हात जाऊ द्या, दुसऱ्याचे दोन्ही. जगाची रूढी अशी आहे, चांगलं मागायचं नाही, लोकांबद्दल चांगलं विचारपूस करायची नाही. वाईट जेवढं होईल तेवढं आपल्याला समाधान आहे. जुनी लोक म्हणायचे बाबासारखे आहे, बाबासारखे. अगोदर कुणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं चांगलं व्हावं. आता असं नाही, दुसऱ्याचं वाटोळा जरी झालं तरी चालेल, पण आपलं चांगलं झालं पाहिजे. आणि आपलं चांगलं झालं पाहिजे असं ज्याच्या अंतःकरणामध्ये असतं, दुसऱ्याचं वाईट म्हणून आपलं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं, त्याचं कदाचित भगवान परमात्म्याची कृपा असेल तरच चांगलं होईल, नाहीतर देव चांगलं करणार नाही. बाकीचे लोक जुन्या काळचे गोरगरिबाला सहकार्य करायचे, आणि आता विचार जर आपण केला तर गोरगरीब आणखी खड्ड्यात कसे जातील याच्यासाठी प्रयत्न करणारे अनेक लोक आहेत. त्याच्याबद्दल मला जास्त विस्तृत सांगायचं नाही. फक्त परमार्थातला भोळा जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे याच्याबद्दल बोलतोय. आणि नुसता तो भोळा असून चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे काय, सगळ्या राजाचा जो राजा मालक त्याला चक्रवर्ती म्हटलं जातं. चक्रवर्ती राजा हे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज कुठं पुण्याला राहायचे की नाही, पुण्याला शेणरवाडा वगैरे थांबायचे. शिवाजी महाराजांचे अहिल्याबाई होळकर, त्याचप्रमाणे महात्मा शिंदे साहेब, त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड साहेब, ठीक आहे ना, हे राजेच आहेत ना. आता महात्मा शिंदे जे होते, शिंदे घराणं हे राजेच होते, शिवाजी महाराजांचे मांडलिक होते. अहिल्याबाई होळकर, कारण मल्हारराव होळकर जे होते त्यांना जहागिरी दिली ते राज्य. आणि सयाजीराव गायकवाडचा आता इतिहास सांगितला जातो. त्यांच्या तर ध्यानी मनी नसताना सुद्धा त्यांना राजा केलं. त्या गायकवाड गादीचे राजे काय झाले, वारले. कुणाला गादीवर बसवायचं, हातीच्या सोंडीमध्ये असेल हार दिला आणि म्हणले ज्यांच्या गळ्यात हार घालेल ते काय होईल, राजा होईल. हे जनावर चालित होते जणू सयाजीराव गायकवाड शेतात. हातीन तिथे गेली आणि त्यांच्याच गळ्यात मध्ये हार घातला, त्या गादीची वारस ते केले. म्हणजे हे काय आहे, छत्रपतीचे जसे मांडलिक होते त्या पद्धतीने अनेक देव आहेत. ते सगळे देव हे भगवान शंकराचे मांडलिक आहेत. आणि भगवान शंकर जर कोण असतील तर चक्रवर्ती ते राजे आहेत. आणि म्हणून चक्रवर्ती याचा अर्थ सगळ्या राजाचा जो राजा त्याला चक्रवर्ती म्हटलं जातं. अनेक राज्य आहेत आपल्या भारतामध्ये,
मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, पुन्हा बिहार आहे, केरळ आहे, राजस्थान आहे, पुन्हा महाराष्ट्र आहे. पण प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री वेगवेगळे का नाही? मुख्यमंत्री वेगवेगळे. पण या सर्व मुख्यमंत्र्यांचा मुख्य जर कोण असतील तर ते म्हणजे पंतप्रधान आहेत का नाही? तसं पंतप्रधान हे मुख्य जरी असते ना भारताचे, तसं या देवाचे मुख्य जर कोण असतील तर ते म्हणजे भगवान शंकर आहेत. म्हणून त्यांना चक्रवर्ती राजा म्हटलेले आहे. ज्ञानोबा आपलं नाथ महाराज वर्णन करत असताना म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती. आणि असे चक्रवर्ती राजे आहेत, त्यांचे पाय माझे चित्ती, त्यांचे पाय जे आहेत ते माझ्या चित्तात आहे. बरं का एक सांगू तुम्हाला, ओळख जर करायची असेल तर लय गरीबाशी ओळख करून चालत नाही. ओळख करायची असेल तर मोठ्या माणसाची ओळख करायची. मोठ्या माणसाची ओळख करायची. वर्ष झाला राजा, ज्ञानोबा म्हणतात मग आपली ती प्रजा. राजा जर आपला मित्र जर असेल तर प्रजा ऑटोमॅटिक आपली असते. तसं अनेक देवाची भजन भक्ती उपासना करण्यापेक्षा मुख्य देवाची उपासना जर केली तर आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण भासत नाही. विठ्ठला भगवान शंकराला पाहिलं नाथ महाराजांनी लगेच वर्णन केलं शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, त्यांचे पाय जे आहेत ते माझ्या चित्तामध्ये. विचार केला म्हणजे भगवान शंकराचे पाय चित्तामध्ये का धारण केले? त्याचं कारण असं आहे, चित्तामध्ये भगवान परमात्म्याचे पाय जर धारण केले, शंकराचे पाय जर धारण केले आणि मुखाने भगवान शंकराचा जप जर केला तर काम क्रोध त्याला विकार जे आहेत त्याला बाजूला सारल्याशिवाय राहत नाहीत. त्याचं
वरकराजुजी महाराज सुंदर दिलं प्रमाण वाचे वदता शिवनाम दयानवादी भगवान शंकराचं नाव जर आपण घेतलं त्याला कामही बाधित नाही आणि क्रोध सुद्धा बाधित नाही. अलीकडे आपण जर विचार केला तर माणसाला क्रोध हा लवकर यायला लागलेला. त्याचं कारणच असे तुम्हाला सांगतो की शुद्ध सात्विक आहार माणसाच्या जीवनामध्ये नाही. आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध ध्रुवास्मृती वर्णन केलं. जसं आपण पाणी पितो तशी वाणी बनत असते. आहार जसा आपला आहे तसं आपलं मन बनत असतं. आहाराने अलीकडे अति तिखट अति गोड अति आंबट खायची लोकांना काय पद्धत. बरं बरेच जण तुम्हाला सांगतो मांसाहारी लोक आहेत तर ते मांसाहार जो आहे ना तर तो जी प्राणी जिभेने पाणी पितात त्यांचा तो आहार आहे. आपण तोंडाने पाणी पितो तोंडाने पाणी. मांजर म्हणा वाघ म्हणा लांडगा म्हणा किंवा कुत्र म्हणा त्याचं जिभेने पाणी पितात ना. मग जिभेने जी माणसं पाणी पितात त्यांचा जिभेने जे प्राणी पाणी पितात त्यांचा आहार जर काय असेल तर मांसाहार आहे. आपण असं तोंडाने पाणी पितो आपला शाकाहार आहे. आणि जोपर्यंत आपण शाकाहाराकडे वळत नाही तोपर्यंत आपला कामही कमी होणार नाही आणि तोपर्यंत आपला क्रोधही कमी होणार नाही. म्हणून सात्विक असलं पाहिजे जेवण. आपलं काय असलं पाहिजे? भाकरी असली पाहिजे, भाजी असली पाहिजे, वरण भात असला पाहिजे, त्याच्यावर थोडंफार तूप असलं पाहिजे. त्याचं काय नाही. हॉटेलमध्ये गेले की लोक सांगतात नाही काय तेच बनवा आहे रेडी. काल सगळीकडे फिरून आला आणि मला हॉटेलमध्ये मला जेवायचं. दिनकरराव कदम साहेब त्यांच्या पोराचा साखरपुडा कुठं होता? माझं सोन्यासारखं अन्न असतं पण लोक जेवत नाहीत. तुम्हाला सांगतो कुठल्याही कार्यक्रमाला गेले हॉटेलमध्ये जेवल्याशिवाय समाधान होत नाही. हॉटेलमध्ये का जेवावं लागतं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कोणाचं हॉटेल जर इथं असलं त्यांना सोडून बोलतो राग येते नाही. मांजर सुद्धा हॉटेल होतं बरं का साहेब. त्यावेळेला असं हे नव्हतं गेलं वरचा उड्डाण आमच्या मित्राचंच हॉटेल होतं. कार्यक्रम गेल्यानंतर आम्ही 5-10 मिनिटं तिथं बसायचो. टाळकरी वगैरे सगळे पकवायचे, चहा प्यायचे, ड्रायव्हर चहा प्यायचे. मला एक दिवशी त्याने सांगितलं म्हणले तुम्ही चहा प्या. मी म्हणलं ठीक आहे काय प्या बघू. बाहेर दिशेला गेलो मी आलो हातपाय धुतले. एवढं मोठं पातेलं होतं तुम्हाला सांगतो. त्या पातेल्यात मांजर उभी राहून दूध पित होती आणि मी बघितलं तिथं. बघितल्यानंतर मग बसलो पाणी पिलो. ते म्हणले तुम्हाला दूध द्यायचे का चहा द्यायचा का? मी म्हणलं मला काहीच प्यायचं नाही. ते म्हणलं आज तुम्हाला 5 दिवशी राहणार. आता मित्रच होता. मी म्हणलं मी आज तरी पिऊ शकत नाही माझी तब्येत बरी नाही. म्हणलं उद्या चहा पिऊ. बरं म्हणलं काय हरकत नाही. मी गेलो निघून. हे बाकीचे सगळे चहा पाणी पिते. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला मी म्हणलं का काल आग्रह करायला लागला मला. काल काय झालं होतं माहितीये का? म्हणलं काय झालं? म्हणलं मांजर त्याच्यात उभं राहून दूध पित होती. मी बघितलं ते चहा मला द्यायला लागला होता. ते मला अशी दररोज उभी राहते किती हॉटेलमध्ये मांजर जर दूध पिली ते काय असं दूध फेकून देते? नाही नाही. तोच चहा आपल्याला पाजल्याशिवाय ती लोक राहत नाहीत. माशा पडलेल्या असतात आणि ते आपण चहा प्यायचा आणि पुन्हा लोकांना सांगायचं काय टेस्ट लागते. याचा अर्थ हॉटेल आहेत. आपण जर कुठं प्रवासात असलो कुठं असलो आपली जेवणाची काही जर अडचण असेल तर त्यावेळेला त्याचा वापर करावा नाही असं नाही. पण घरी लेकरं बाळ तुम्हाला सांगतो अर्ध्या पोटाने झोपलेले आहेत आणि हा जर एकटा स्वतःची मजा मारत असेल भाई तर तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा जनावर बरे. आणि जर तेवढ्याच पैशाचं तर लेकरा बाळाला खायला जर त्यांनी नेलं तुम्हाला सांगतो आणि सगळे एकत्रित जर जेवले तर त्या घरामध्ये काय होतं एकमेकांमध्ये स्नेह राहतो. आमच्याकडे मारवाडी समाजाचे काही लोक सकाळी उठल्यानंतर नाश्ता आपला आपला करतील आणि डबा बरोबर घेऊन
दुकानात कामाला जाते रात्री आपल्याला. पण संध्याकाळी तुम्हाला सांगतो दिवस मावळ्याच्या अगोदर सगळेच्या सगळे एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर बरोबर स्वतः जेवण करतात सगळ्याबरोबर. कारण सामाजिक सलोखा आणि कौटुंबिक सलोखा जर राखायचा असेल तर एकमेकाच्या बरोबर जेवण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून की क्रोध या शब्दाबद्दल सांगतो, काम या शब्दाबद्दल सांगतो की आपला आहार जसा आहे त्याच्यावर आपले विचार बदलत असतात. आणि म्हणून सात्विक आहार जर आपल्या जीवनात घेतला तर कामही आपल्याला त्रास देणार नाही आणि सात्विक आहार जर असेल तर क्रोधही त्रास देणार नाही. अलीकडे बारकाईने पाहिलं तर माणसाला राग लवकर यायला लागलेला आहे. नुसतं जर म्हणलं ना काय सतीश महाराज कीर्तनात प्रमाण असं म्हणलं ठेवलाच माहीत बाजूला राग होतोय. कितीही आपल्याला राग जरी आला, जुनी लोक म्हणायचे 10 पर्यंत मोजा. राग आला ना, इतका राग आला, टेम्परेचर वाढलं, 10 पर्यंत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तेवढ्यापर्यंत थांबल्यानंतर राग आपला शांत झाल्याशिवाय राहणार नाही. पण रागच नाही यावा याच्यासाठी भगवान परमात्मेचं नामस्मरण करा आणि आहार जो आहे तो चांगला ठेवा. घरामध्ये तुम्हाला सांगतो गाय असली पाहिजे आणि गाय जर घरामध्ये असेल आणि त्या गाईचं दूध जर आपण आपल्या मुलांना जर प्यायला दिलं किंवा खायला जर दिलं आणि आपणही थोडं जर खाल्लं तर आपलं डोकं शांत राहतं. मुलगा जर IAS अधिकारी IPS अधिकारी जर बनवायचा असेल तर त्या मुलाला गाईचं दूध प्यायला द्या. 3 मुलं जर असे रस्त्याने चालले पाठीमागून हॉर्न जर वाजवला ड्रायव्हरने, पटकन जर पोरग बाजूला झालं तर समजायचं गावरान गाईचं दूध पिते. आणि एकदा दोनदा हॉर्न वाजवले पुन्हा बाजूला झालं समजायचं जर्शा गाईचं दूध पिते. आणि किती हॉर्न जरी वाजवले तरी जे बाजूला जात नाही ते मसाल्याचं दूध पिते. महाराज म्हणतात तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. किती हॉर्न वाजवलं तरी ते हलगट बाजूला सरकत का? नाही, आटोनी वेटोनी बांधलेला मुंगासा आणि फिरत असे म्हैसा ज्याला म्हणजे अहंकार वाढलेला असतो, ताकदीचा काय असतो अभिमान असतो आणि पुन्हा त्याचा राग भडकलेला असतो. आणि तो राग जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवान परमात्मेचं नामस्मरण केलं पाहिजे. वाचे वदता शिवनाम शिव 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 असं भजन जर आपण केलं तर तयान बाधी क्रोध कामही त्याला काही करू शकत नाही आणि क्रोधही त्याला काही करू शकत नाही. तर हा काम जो आहे त्याचा पगडा मोठ्या मोठ्यावर आहे. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. कामाजी कोतवाल्याने नाडीने बोलताशी आणि हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. तर एळका मदन तो केवळ पंचानन असा क्रोध आहे, असा काम आहे. पण भगवान शंकराचं नाव घेतल्यानंतर तयानबाधी क्रोध काम, क्रोध काही करू शकत नाही, काम काय करू शकत नाही. आणि शिवशिव असं जर म्हणलं तर आणखी काही जीवनामध्ये आपल्या गोष्टी प्राप्त होतात. 4 पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त होतात. त्याचं वर्णन
पैसे गेलेला सीन नाही पण जोडला नेनगुरला म्हणतात बरं का पैसे गेलेला सीन नाही काय झालं जोडला कशाला ते रविवार दिवशी म्हणले चांगले गायक आहे तो सगळे तसे बिचारे मंडळी चांगले धर्मार्थ काम मोक्ष शिवन एकता प्रत्यक्ष भगवान शंकराला पाहिलं आणि प्रत्यक्षात आपण डोळ्याने देवाला पाहिलं तर चार पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त होतात. पहिला आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. चारही पुरुषार्थ जीवनामध्ये आपल्याला काय होतं, भगवान शंकराचं दर्शन झाल्यानंतर प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिवन एकता प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन झाल्यानंतर चार पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त होतात. आणि सगळं सांगण्यापेक्षा शेवटच सांगतो की भगवान शंकराचं दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्याची भीती आहे, तर ती भीती जी आहे आणि ज्याची आहे ती आपल्या जीवनात एका जनार्दनी सीमा कोणी म्हणलं तरी काय, मला तुम्ही जाता घर नाही अरे का जनार्दनी सीमा Yeah.
नाथ महाराज म्हणतात भगवान शंकराची आपण जर सेवा केली तर निवारी कळी काळाचा भेव. कळी काळाची भीती प्रत्येकाला आहे, पण कळी काळ ज्याच्या ताब्यामध्ये आहे भगवान शंकराच्या, काळ गुलाम सलाम करी कया घरी अभवत. संत महात्म्यांना भजन भक्ती करणाऱ्याला काळ काहीच करू शकत नाही. मला सांगतो, वशिला जर मालकाचा असेल तर नोकर काय करतो? नोकर काय करू शकत नाही. भगवान शंकराच्या ताब्यामध्ये कोण जर असेल तर हा काळ आहे, आणि तो काळ आपण त्या मालकाची सेवा केल्यानंतर काही करू शकणार नाही. आपल्याला भीती अजिबात राहत नाही. कळी काळाचा भेव, भेव म्हणजे भीती. कळी काळ प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे. काळ काय कळी काळ जो आहे ना, दडदड दडदड बळा सुटला कळी काळा बापरे आले. का पळायला लागला तो काळ? त्याचं कारण आहे शिवनाम शीतळ मुखी शिवपा कापडी आले. आपण जर भगवान परमात्म्याचं, भगवान शंकराचं नाव नुसतं असं उच्चारण केल्याबरोबर काळ पळत राहतो, आणि मग असा जो काळ आहे सगळ्याला त्रास देणारा, त्याची भीती भगवान शंकराचं नामस्मरण करणाऱ्या भक्ताला अजिबात वाटत नाही. म्हणून एका जनार्दनी शिव निवाडी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवराम दयानबादी क्रोध काम. अभंगाचा थोडक्यात भावार्थ झालेला आहे. आपला टाइमही संपलेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक वेळ हाताने टाळी वाजवून विठोबा भजन करून उरलेल्या वेळामध्ये कीर्तन शेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा वाचे वदता शिवनाम दयानबादी क्रोध काम. नाथ महाराजांचा छोटासा अभंग घेतलेला आहे. ज्या पद्धतीने विचार मला करता आलं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावकरी मंडळीने अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अनेक लोक कार्यक्रम करतात, ते करावे त्याच्याबद्दल वाद नाही. काही ठिकाणी गणपती मंदिरामध्ये कार्यक्रम होतात, ते गाववाल्याने करावा त्याच्याबद्दल वाद नाही. पण आपल्या गावामध्ये आज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अर्थात सोमेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा जो शिवरात्रीचा उत्सव आहे, आता या दर महिन्याच्या शिवरात्री आणि पुन्हा येणारी ती महाशिवरात्र असते बरं का. मग शिवरात्री उत्सव आपण संपन्न करतात आणि गावही मोठं आहे आणि या ठिकाणी माता भगिनी, स्त्रिया, पुरुष, बालवृद्ध सर्व गायनाचारी वादनाचारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली आहेत. त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत आपला हा कार्यक्रम असाच चालावा स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आल्यानंतर खूप मोठं समाधान वाटलं. देव पाहो उंचठाई उभे राहू, देव काय वरती येत, त्याच्यानंतर कीर्तनकार कुठे आपण मध्ये येत आणि जाणारे येणारे खाली येत इकडे. कारण आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या जाणे तिच्या अडचण आपल्याला पडत नाही. काही काही गावामध्ये तिथूनच रस्ता असतो, तिथंच कीर्तन करायचं. आणि मला असं वाटतं इथं मंदिराची व्यवस्थापन करणार आहे. कोण आहेत मंदिराची व्यवस्थापन करणार आहे? पुजारी महाराज. तुमचं नियोजन बी चांगलं आहे. कारण काही गावामध्ये तुम्हाला सांगतो मंदिर असतं देवाला फुलच नसते, हे का नाही. आल्यानंतर समाधान वाटलं. कारण स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणा या ठिकाणी काय आला दिसून आला. म्हणजे देवाची भजन भक्ती करतात ना, त्यांना देव काही कमी पडू देत नाही. नुसतं कधीतरी मंदिरात येऊन दर्शन जर घेतलं तर त्याला देव कमी पडू देत नाही. पण सातत्याने जे भजन भक्ती करतात त्यांच्या जीवनामध्ये ते कृपा प्रसाद देतच असतात. असो, हाती घेतलेला उपक्रम तुमचा कायमस्वरूपी चालत राहावा एवढीच संगमेश्वर भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो. कार्यक्रमासाठी गोडकर आजूचे गायक आलेले, पुन्हा दुसरे आपले गुरुजी आहेत ते गणपती चतुर्थीचे कार्यक्रम करतात. 2-4 वेळा मला बोलवलं, तारखे घेतल्या पण जाता नाही आलं. त्याच्याबद्दल नाराज आहेत ते जरा. ते म्हणते काय होतंय काय की आमच्या गणपतीच्या उत्सवात तारीख घेतली, तुमचं येणंच होत नाही. आणि खरंय का नाही सगळ्यालाच माहिती आहे. आणि खरं सांगतो आजची तारीख मी महाशिवरात्रीची घेतलेली होती बरं. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही फोन केलता ना, कोणी केला तर त्या तुम्ही केलता. तर मी म्हणलं मला नागनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी कीर्तन आहे आणि ते कीर्तन झालं की मी दुपारी इथं येतो 12च्या नंतर. इथलं कीर्तन करतो पुन्हा चाकरवाडीला संध्याकाळचं कीर्तन आहे म्हणून असं सांगितलं होतं त्यांना. पण बरं झालं, एक टेन्शन कमी झालं. कारण त्या दिवशी 3 कीर्तनाच्या ऐवजी आता 2च राहिले. ही शिवरात्र आहे माझ्या ध्यानात नव्हतं. पुन्हा महादेव महाराजांचा फोन झाला. महादेव महाराजांनी अगोदर विचारलं इमामपूरवाले आपले, ते म्हणले की असं असं नळवंडीला असा असा कार्यक्रम असतो, तुम्ही तारीख घ्या. कोण आल्यानंतर नाही म्हणू नका. त्यांचं योगदान होतं. पुन्हा गुरुजी आहेत सतीश महाराज आले, पंडू महाराज आले, महाराजांचं नाव प्रभू महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, ते सगळे टाळले. आणि विशेषतः तुम्हाला सांगतो तुम्ही पण आले, बऱ्याच दिवसांनी गटपीट झाली. महाराजांचं वाजवणं ऐकलं असतं पण राम महाराज हजर झाले. तर असं माता भगिनी आणि तुम्हाला सांगतो सगळेच कार्यक्रमाला उपस्थित झाले. आणि या कार्यक्रमामध्ये आज विशेष उपस्थिती संत भूमीचे संस्थापक अध्यक्ष असलेले आणि कायमस्वरूपी ज्यांचा आमचा अतिशय प्रेम आहे असे राऊत साहेब हे देखील कार्यक्रमाला हजर झाले. मला वाटलं मगाशीच माझ्या ध्यानात आलं होतं. मी म्हणलं त्यांच्या पाठीमाग कामाचा व्याप आहे. बऱ्याच बँके आहेत, बँकेच्या शाखा आहेत, इंदूरला सुद्धा शाखा आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे चालवतात. मी कीर्तनामध्ये म्हणत असतो बरं का, जुन्या काळामध्ये लोक जमिनीत पैसे ठेवायचे. आमचे गुरुजी मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणायचे आळंदीचे, धनानी भूमो पशवस्य गोष्टी भारी अग्रद्वार धनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुभूमे चित्ती जीवी. जुन्या काळात सोन्याचे पैसे असायचे, चांदीचे जमिनीत ठेवायचे लोक. मारुती बाबाने तो जमीन हा शब्द काढून टाकला, धनानी बँको म्हणायचे बरं का. सध्या पैसे कुठे ठेवले पाहिजेत? बँकेमध्ये ठेवले पाहिजे. तर साहेबांचं चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे.
गोरगरीब जनतेचे पैसे असतात साहेब, तुम्ही सांभाळता, पण तितकाच विश्वासार्हतेने तुम्हाला सांगतो या जनतेचा विश्वास सार्थ करा. आपल्याकडे जाहीर पाटलाची अप्पाची बँक आहे. आज पुण्यामध्ये इकडे तिकडे गुरुजी बरं का नाव लौकिक आहे तुम्हाला सांगतो. आणि जास्त कमवण्यापेक्षा थोडं जरी कमवलं तर त्याच्या पाठीमागे विश्वासार्हता जर असेल तर निश्चितच जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो. अनेक वेळेला उद्घाटनाला त्यांच्याबरोबर मी गेलो. चांगलं चाललेलं आहे आणि सर्वांचं चांगलं व्हावं एवढीच संगमेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. यापासून सुद्धा त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली चिंतन रूपी सेवा भगवान सोमेश्वर भगवंताच्या चरणी समर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. हा जो मुलगा नाळवंडीतला बरं का म्हणजे संस्थेत असतो शिकायला. मामाचं गाव आहे. सकाळी मुलं चल नाळवंडीला, ते म्हणलं नाळवंडीला काय? ते म्हणलं कीर्तन आहे. ते म्हणलं कसं, मला कसं काय माहित नाही, घरी फोन कसं काय नाही आला. तर असो तिथं ढगे नाव आहे का, प्रथमेश ढगे आणि मठामध्ये शिकायला असतो. मठामध्ये जवळजवळ वाणगाव फाट्यावर आमच्या 70-80-90 मुलं आहेत. आणि निनगुरला जवळ 100 मुलं शिकतात. आणि गोरगरिबाची मुलं शक्यतो आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो. पैशावाल्याची जर असले तर ती वाणगाव फाट्यावर पाठवतो. असो तो देखील कार्यक्रमासाठी हजर झालेला आहे. आणि बरे गावचा महाराज जर तयार झाला तर चांगला असतो तो कार्यक्रमासाठी. नाही चालणार आताची प्रगती चालू आहे. जय विठ्ठल काय म्हणा म्हणा एक जनार्दनी सेवा, 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 एक जनार्दनी सेवा. दिवाळी कडे का जय देवा, दिवाळी कडे का राज देवा, दिवाळी कडे का देवा, माझे भक्त देवाना, माझे भक्त देवाना, माझे भक्त देवाना, माझे भक्त देवाना. दिवाळी कडे का राज देवा, दिवाळी कडे का राज देवा, दिवाळी कडे का राज देवा. दयान बालिक धर्मा, दयान
हॅलो, आज मासिक शिवरात्र रौप्य महोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत आहोत.
त्यामध्ये रौप्य महोत्सव ची कीर्तन सेवा, नेटूरचे बंकट स्वामी संस्थान मठाधिपती अबोप मेंगडे महाराज यांना फोन केला आणि विनंती केली. विनंतीला मान देऊन त्यांनी आपली कीर्तन सेवा इथे पूर्ण केली. त्याचबरोबर गावातील पंचकृषीतील जे भजनी मंडळ आहे, वेळोवेळी त्यांचे देखील आपल्याकडे सहकार्य लाभत आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. तबला वादक अतिशय उत्कृष्ट त्यांनी तबला वाजवला, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आणि ज्यांनी आपलं कीर्तन देखील लाईव्ह केलं असे आमचे मित्र, त्यांचं देखील धन्यवाद. आणि हे कीर्तन, हे रौप्य महोत्सव इतक्या मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्याचं कारण म्हणजे आपल्या गावातील सर्व जनता, त्यांचं सहकार्य, त्यांच्या सहकार्यातून, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण हे रौप्य महोत्सव आनंदात मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आणि कुठलीही कीर्तन सेवा म्हटलं, चांगली झाली वाईट जरी पुढं तसं वाटतंय, पण कीर्तन सेवा चांगली व्हायची म्हटलं की त्याला श्रोते लागतात. आणि मोठ्या संख्येने आज सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग यांची उपस्थिती आहे, त्याबद्दल त्यांचा देखील धन्यवाद. अशाच प्रकारे भविष्यकाळात देखील सहकार्य लाभो तुमचं. महाराज म्हणले की शतकोत्तर, त्याच्याकडे देखील आमची वाटचाल आहे. आता अमृत वगैरे नाही, आम्ही डायरेक्ट शतकाकडे जातोय महाराज. तसं आमचं ध्येय धोरण आहे, संबंध आहे. तुम्ही सहकार्य द्या, तुमच्या सहकार्य द्याच्यातून आपण ते सर्व साजरं करू. तर यानंतरची जी पुढची महाशिवरात्र आहे, महाशिवरात्रीचे यजमान पारुबाई तुकाराम मेत्रे हे आहेत. तत्पूर्वी सांगायचं तात्पर्य म्हणजे मी तुमच्या समोर आज कसं असेल, माझा मोठा अपघात झाला महाराज. अपघात झाला माझा 10-15 दिवसापूर्वी. वेळ आलती पण काळ नव्हता. काळ म्हणजे महाकाळ. आमच्या अर्धागिरी सांगत असते, सेवा खूप करत असते. तुमच्यावर वेळ आलती. हा तर सेवा केल्यानंतर माणूस का नाही, जे आपल्या भविष्यकाळातील जे आपले संकट येणार आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी आपला पाठीरागा पाठीमागे उभा राहतो. त्याप्रमाणे संगमेश्वर माझ्या पाठीमागे उभा राहिला. मला यायला का नाही जमत नव्हतं, चालता येत नाही मला. पण जेव्हा इकडं आवाज ध्वनी कानावर आला, असं मला तिथे राहावं वाटलं. मला यायचंच आहे, घरचं पण नका जाऊ, तुम्हाला चक्कर येईल, तुम्ही पडताल, हे करताल. 10 दिवस बेड रेस्ट होतो घरात दवाखान्यामध्ये. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी उभा राहिलो. त्याबद्दल सर्व गावकऱ्याचे, सर्व माता भगिनीचे मी आभार मानतो. आणि पुढची जी आपली महाशिवरात्र आहे ती देखील मोठ्या उत्साहात आनंदात पार पडेल. त्यासाठी आता सर्वांनी उभा राहायचंय. आमच्या वारकऱ्यांकडे थोडीशी जागा द्या, वाढून घेतील. माता भगिनींना विनंती आहे, त्यांनी देखील वाढण्यासाठी सहकार्य करायचे. या वारेकऱ्यांनी टोपले काय ठेवायचे,